मला त्यांना ऐकायचं आहे. माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो आणि गावातल्या सर्व लहान थोर वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी, स्त्री किंवा महिला हिला अनंत काळाची माता आणि या जगताची निर्माता म्हटलाय. त्या आदिशक्ती अंबाबाई मातेपासून, या त्वरिता देवी मातेपासून, आई जिजाऊ अहिल्यादेवी सावित्रीमाई माई सिंधुताईंपासून ते दीपाताई मुधोळ मुंडे मॅडम इथपर्यंत या सगळ्या स्त्री शक्तीला सर्वप्रथम नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मी मनोभावे वंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी करतो. अधिकचा वेळ घेणार नाही, मात्र मन अतिशय भावनिक झाला हा कार्यक्रम पाहिल्यानंतर मॅडम. कारण आपल्या गावचे तरुण सचिन डोंगरे सर यांची भावना मी ज्यावेळी पाहिली, सातत्यानं ते जे फॉलोअप मॅडमचा घेत होते आणि आज इथं आल्यानंतर पाहिलं कार्यक्रमाचं उत्तम व्यवस्थापन नियोजन कसं असतं आणि हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर सुद्धा त्याच्या पाठीमागे असलेला त्यांचा भाव हा अतिशय उन्नत अशा स्वरूपाचा आहे. त्यासाठी त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरात आपण कौतुक केलं. या जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांना आपल्या गावातल्या काही बाबी जाणाव्यात, या गावाचं महत्व समजावं, या गावातल्या समस्या समजाव्या, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी आयोजित केलेल्या आणि इथल्या मुलींना प्रेरणा प्राप्त व्हावी, महिलांना प्रेरणा प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या तरुण सहकार्याचं मनापासून कौतुक आहे. नाहीतर मॅडम आमच्याकडे असं वातावरण आहे, आमच्या वयाच्या सगळ्या तरुणांना असं वाटतं की मी ह्या पक्षाच्या ह्या महत्वाच्या नेत्याला गावात आणल्याशिवाय राहणारच नाही असं त्याचं स्वप्न असतं. हे सत्य आहे. मी त्या पुढाऱ्याला गावात आणल्याशिवाय राहणारच नाही हे त्याचं स्वप्न असतं. पण एका सक्षम अधिकाऱ्याला गावामध्ये घेऊन येऊन अधिकारी बनण्याचं स्वप्न या मातीतल्या प्रत्येक तरुणीच्या अंतःकरणात रुजवण्याची त्यांची जी भूमिका आहे ना, त्या भूमिकेचं खऱ्या अर्थानं गावातल्या सगळ्या वरिष्ठांनी ज्येष्ठांनी मनापासून कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी मंचावरील सगळ्यांची आणि आपल्या सगळ्यांची नावं घेण्यात आता अधिकचा वेळ दवडत नाही. या गावाची महती मॅडम विशेष आहे. गोदामाई घेऊन येते तिचे पवित्र पाणी, ओठी अभंग संतांचे तीच आमची गाडी, हीच या पातीची ओळख आहे. गोदावरीच्या परिसरात, गोदावरीच्या तटावरती बसलेला हा सगळा परिसर सुपीक आहे, सधान आहे. आई त्वरिता माता इथं आशीर्वाद द्यायला आहे. एक अतिशय सुंदर असं देवस्थान या ठिकाणी आहे. मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही कुठं आहोत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथली ही सुपीकता पुन्हा एकदा नव्यानं नांदायची असेल तर या मातीत फोपावत चाललेल्या व्यसनांधतेला कुठेतरी रोख घालणं गरजेचं आहे. या मातीतली स्त्री सक्षम आहे, शेतीमध्ये ती मजबूत आहे, तिची ती पंख बळकट करण्याची भूमिका कुठेतरी या मातीतल्या पुरुषांनी घेणं सगळ्यात जास्त गरजेचं हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायचं आहे. मोजक्या 2-3 गोष्टी एक लहान तुमचा मुलगा या जाणीवेतून मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगायच्या. आमच्या ज्या संस्कृतीच्या कथा आम्ही करतो, नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतोय कारण आमची परंपरा आहे. आमच्या धर्माने आम्हाला त्या बाबी घालून दिल्या. या परंपरेचा, संस्कृतीचा खऱ्या अर्थानं गवगवा तुम्ही आम्ही सातत्यानं करत असतो. परंतु आमचा धर्म, आमची संस्कृती आम्हाला सातत्यानं असं सांगते की यत्र नारियंतु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा होते, जिथं नारीचा सन्मान केला जातो, जिथं महिलेची इज्जत केली जाते, तिथंच देवीचा वास त्या ठिकाणी होत असतो. मग देवी समोर हात जोडणाऱ्या कित्येक माणसांचे हात घरी गेल्यानंतर आपल्या बाईवरती किंवा महिलेवरती उठत नाहीत. हा प्रश्न मला विचारायचा. जिथं तुमच्या घरातल्या महिलेचा सन्मानाची जाणीव तुमच्या अंतःकरणात जन्माला यायला लागेल, जिथं महिलेच्या इज्जतीचा व सन्मानाचा विचार तुमच्या अंतःकरणात जन्माला यायला लागेल, त्यावेळी तुमच्या त्या विचारातून तुमच्या त्या घरात देवीचा वास त्या ठिकाणी होईल असं आमची संस्कृती, आमचे धर्मग्रंथ आम्हाला त्या ठिकाणी सांगत असतात. आज मला सांगा, आम्ही आमच्या डोळ्यानं पाहतोय, या परिसरातच नाही सगळीकडची ही अवस्था आहे. अंगामध्ये ताप जरी असला तरी एखाद्या बाईला रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जावं लागतं. खडी फोडून फोडून तिच्या हाताला घट्टे पडतात, त्यातलं साकळलेलं रक्त कधी फुटतं, त्याची चिळकांडी कधी उठते हे आमचं आम्हाला कळत नाही. का तर कुटुंबाच्या लेकराबाळाच्या पोटात आणि मुखात अन्नाचा एखादा खास जावा म्हणून बनवून ती बाई काम करत असते. पण एवढं कष्ट करून मुठभर पीठ घरात आणून नवऱ्याच्या मुखात ही अन्नाचा घास घालणाऱ्या त्याच बाईवरती हात उचलणारा मध्यधुंद होऊन तोच पती असतो की नाही, तोच पुरुष असतो की नाही, मला सांगा. हा विषय पुरुषत्वाचा नाही, हा विषय पुरुषी मानसिकतेचा आहे. आणि ही पुरुषी मानसिकता फक्त पुरुषांमध्ये नाही आहे, ही महिलांमध्ये सुद्धा हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ही पुरुषी मानसिकता महिलांमध्ये सुद्धा आपल्याला आहे हे पाहायला मिळतं. हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि म्हणून या नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. देवीची आराधना आपल्याला सगळ्यांना करायची, परंतु फक्त परंपरेच्या कथा सांगून स्त्रियांना मुक्ती किंवा स्त्रियांचा सन्मान होणार नाही.
त्यांच्या व्यथा पुरुष म्हणून तुम्हाला मला या व्यवस्थेला समजून घ्याव्या लागतील. हे आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात घेणं गरजेचं आहे. एकीकडं आज आपण सगळेजण पाहतोय मुलीचा जन्म झाला की आम्ही कशी नाका मुरडतोय, काय परिस्थिती आहे. स्त्रीभ्रूण हत्येचं थोतांड या जिल्ह्यानं महाराष्ट्राला आमचं मान शर्मेनं खाली घालायला लावली. एवढी भीषण स्त्रीभ्रूण हत्येची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याची आम्हाला पाहायला मिळते. एकीकडं विज्ञानाच्या बळावरती आम्ही असे शोध लावले की सूर्याला लागलेलं ग्रहण आम्ही दुर्बिणीतून बघायचं सामर्थ्य विज्ञानानं आम्हाला दिलं. पण त्याच विज्ञानाच्या बळावरती स्त्री जन्माला सुद्धा ग्रहण याच मातीतल्या माणसांनी लावलं की नाही, मला तुम्ही सांगा. हा प्रश्न मला तुम्हाला या ठिकाणी उपस्थित करायचा. आमची आजी आम्हाला सांगायची मॅडम कथापूर्वी की एखादं बाळ जर घरात जन्मलं तर त्याची नाळ तोडली जायची, ती नाळ मातीत परसात नेऊन खड्ड खांदून मातीत पुरली जायची. ती नाळ आम्हाला सांगायची की बाळा तुझं मातीशी आयुष्यभर नातं आहे, तुझी या मातीशी नाळ आहे. ती आजीनं पुरलेली नाळ आम्हाला त्या कथा सांगायची. पण जन्माला आलेल्या मुलीची नाळ गटारीत टाकायला लागलो आम्ही, पाण्याच्या टिपात बुडून मारायला लागलो आम्ही, कुठल्या तरी एखाद्या कचरा कुंडीत नेऊन फेकायला लागलो आम्ही. माणसाची मातीशी असलेली नाळ किती तुटत चालली ना, याच्या कथा या गोष्टी आम्हाला सांगतात. आणि ही परंपरा आम्हाला खोडून काढली तर खऱ्या अर्थानं आम्ही देवीचा सन्मान करू शकू, खऱ्या अर्थानं आम्ही देवीची भक्ती आमची इतकी आहे हे मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचे. महिलांच्या आरक्षणाच्या गप्पा फार झाल्या. महिलांना आरक्षण मिळालं, स्त्रियांना आरक्षण मिळालं, आमच्या घरातल्या माता माऊलीला बहिणीला आरक्षण मिळालं. पण या मातीतल्या महिलांना 33%, 50% आरक्षणापेक्षा सुद्धा मला मॅडम महिलांना 100% संरक्षणाची आज या मातीत सगळ्यात जास्त गरज आहे असं या ठिकाणी वाटायचं. मला दोनच गोष्टी, एक गोष्ट महत्वाची सांगायची. तुम्ही बघा, एक सोपी गोष्ट आहे पुरुष मंडळी, माझे सगळे वरिष्ठ मंडळी आहे, की आपण घरामध्ये जर एखादी बाई रडली, महिला जर रडली तर आपण म्हणतो बाई रडतच असते. पण पुरुष रडला तर आपण म्हणतो काहीतरी नक्कीच झालं असेल. पुरुष रडला, अश्रू एकच आहे ना, पण फरक फार मोठा आहे. बाईच्या अश्रूला सुद्धा इथं काही किंमत नाही. पुरुष जर बोलला तर त्याचं लगेच ऐकून घ्यावं लागतं. पुरुष बोललाय, बाई जर बोलली तर तिला बोलतच असते म्हणून सोडून दिलं जातं. शब्द एकच असतो ना, पण फरक फार मोठा असतो. बाईच्या शब्दाला सुद्धा तुम्ही आम्ही किंमत देत नाही. इथं जर एखादी दुसरी बायको केली जाते, पण पुरुष जर मिला तर बाई आयुष्यभराची विधवा होते. मृत्यू सुद्धा एकच आहे, पण बाईच्या मरणाला सुद्धा तुम्ही आम्ही जर किंमत देत नसू तर काय खरं हे मला तुम्ही सांगा. म्हणजे आयुष्यभर हाच पती मिळावा 7 जन्म म्हणून बाई फेऱ्या मारते वडाला आणि धनी मात्र शिट्ट्या मारतोय तमाशाच्या फडाला. हे समाजाचं वास्तव. माझ्या भगिनींनो, पुरुष मंडळींनो, आपल्याला बदलावं लागेल, आपल्याला बदलावं लागेल, त्याशिवाय सामाजिक परिवर्तन अशक्य आहे. आवर्जून ही गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. एक पेपर मध्ये बातमी आली होती की एका माणसानं त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये 40 गाड्या भेट दिल्या. 40 गाड्या मुलीला भेट दिल्या लग्नात. आनंद वाटला, स्त्रियांचा सन्मान व्हायला लागलाय, मुलीचा सन्मान व्हायला लागलाय. पण मॅडम त्या शेजारी एक बातमी होती की एका मुलीनं, त्याच बातमी शेजारी बातमी आहे की एका मुलीनं, सर्वसामान्य कुटुंबातल्या एका मुलीनं शाळेत शिक्षणासाठी जायला बसचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून गळफास लावून आत्महत्या त्या पोरीने केली होती. ही विदारक स्थिती सुद्धा दुसऱ्या बाजूला. ही विदारक स्थिती आणि ही विदारक अवस्था आपल्याला कधीतरी समजून घ्यावी लागेल. शेवटचं सांगतोय, हा देश पुरुषसत्ताक व्यवस्थेचा देश नाहीये. या देशानं स्त्री सत्ताक किंवा मातृसत्तेचा पुरस्कार या मातीनं सातत्यानं केलेला आहे. ज्यांच्या कथा आणि ज्यांचे गोडवे तुम्ही ज्या शिवशाहूंच्या विचारांचे आम्ही सातत्यानं गातोय, त्या शिवशाहूंना मातृ सन्मानाचे गोडवे या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीत सातत्यानं गायलेले आहेत. गार्गे, मैत्री सारख्या प्रतिभावंत स्त्रिया माझ्या भगिनींनो याच देशाच्या मातीनं कधीतरी जन्माला घातलेल्या. रजिया सुलतान नावाची एखादी महिला दिल्लीच्या तख्तावरती याच मातीमध्ये बसलेली आहे. झाशीच्या राणीनं याच मातीमध्ये घोड्यावरती बसून इंग्रजांना पलताभुई थोडी केलेली आहे. हीच ती महाराष्ट्राची या देशाची माती आहे, ज्या मातीमध्ये मदर तेरेसानं जगाच्या सगळ्यांचं मातृत्व स्वीकारण्याची भूमिका सुद्धा घेतलेली आहे. आईच्या ठाई असलेल्या या सामर्थ्याची जाणीव खऱ्या अर्थानं आपल्याला समजून घ्यावी लागेल. प्रसिद्ध इतिहासकार शिवाजी सावंत असं लिहितात किंवा म्हणायचंय की पराक्रमाचं मातृत्व इतिहासाने पुरुषांना दिलं असलं तरी मातृत्वाचा पराक्रम निसर्गाने स्त्रियांनाच बहाल केलाय. मात्र आईसाहेब जिजाऊ, अहिल्या राणी, सावित्रीबाई फुले इथपासून आता मुधोळ मुंडे मॅडम पर्यंतची जर शृंखला आपण पाहिली तर आता आपल्याला हे वाक्य बदलावं लागेल आणि असं म्हणावं लागेल की मातृत्वाचा पराक्रम निसर्गानं स्त्रियांना तर दिलाच आहे, पण पराक्रमाचं मातृत्व सुद्धा स्त्रियांनी स्वबळावर स्वतःच्या हिमतीनं मिळवलंय. आणि ते पराक्रमाचं मातृत्व तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणात जन्माला यावं
हीच एक कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी आणि तिच्याशिवाय जगाचा उद्धार अशक्य आहे. माझ्या माता माऊल्यांनो, एखादा मुलगा जर शिकला, तो सक्षम झाला, तर तो फक्त एका पिढीचा उद्धार करू शकतो. परंतु एखादी बाई जर शिकली, मुलगी जर शिकली, ती सक्षम झाली, तर ती 21 कुळांचा उद्धार करत असते. हे सातत्यानं आम्हाला दिसलेलं आहे. आईसाहेब जिजाऊंनी दाखवून दिलंय. अहिल्या देवीनं स्वतःचे सासरे जे आधार आहेत ते गेले, स्वतःचा पती गेला, स्वतःची मुलं गेली, जवळचे सगळे नातेवाईक संपले, तरी सुद्धा अहिल्या देवीनं या देशाच्या जवळपास अर्ध्या भागावरती किती वर्ष राज्य केलं. या देशातल्या 5000 पेक्षा जास्तीच्या देवळांना अहिल्या देवीने बांधलं. त्या रामायणातली जी कथा आहे आम्हाला सांगितली जाते की देवानं त्या अहिल्याची जी शिळा केली होती त्या शिळेला स्पर्श केला आणि ती अहिल्याला मुक्ती मिळाली. त्या अहिल्याला तेव्हा मुक्ती मिळाली की नाही आम्हाला माहित नाही, परंतु या अहिल्यानं कित्येक देवांना मुक्ती देण्याचं काम देवळं बांधून केलंय. त्या अहिल्या राणीचा वारसा तुम्हाला चालवावा लागेल. इथं माझे काही तरुण मित्र आहेत, त्यांना फक्त एक गोष्ट मला सांगायची मॅडम, आईंच्या प्रती, मुलींच्या प्रती, महिलांच्या प्रती आज हे समाजामध्ये असुरक्षिततेचं हे सगळं विदारक वास्तव का पाहायला मिळतं, याच्या पाठीमागची कारण आहेत मॅडम. आमची पिढी फार असंवेदनशील झाली. आमच्या पिढीच्या संवेदनांची धार आता फार बोथट झाली आहे. म्हणजे बघा, चुली शेजारी जर आमची आई भाकरी भाजत बसली असेल आणि त्या आईच्या हाताला भाकरी भाजताना जर चटका बसला तर त्या आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. पण या शेजारी बसलेल्या लेकरांना आता काहीच होईना या लेकरांना आमच्या पिढीतल्या. कारण त्यांच्या ओठावरचं बोलणं आता बोटावरती आलंय. बोटाच्या एका क्लिकनं मोबाईलवरती ही पोरं आमची पिढी व्यक्त व्हायला लागली आहे. आईच्या हाताला बसलेल्या चटक्याची जाणीव त्यांना नाही, डोळ्यात आलेल्या टचकन आलेल्या पाण्याची जाणीव त्यांना नाही. पण फेसबुक, इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या एखाद्या फोटोला जर कमी लाईक्स मिळाले तर अंगाचा पारा वाढतो ना. ही असंवेदनशीलता आम्हाला मिटवून टाकावी लागेल. माणुसकीची बीज आमच्यात पेरावी लागेल. विनोबा भावे असं म्हणायचे की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे. भावनेशिवाय माणूस शून्य आहे, माणसाचं अस्तित्वच नाही आहे. आणि या सगळ्या सोपस्कारापायी आम्ही आमच्यातल्या भावनांना मारून टाकतो. त्या भावना या पिढीनं जागृत करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मॅडम, आपल्याला माफी मागतो. शेवटची 1 मिनिट आपले घेतोय. एकच गोष्ट मला या सगळ्या तरुण पिढीला या ठिकाणी सांगायची आहे की तुमच्यातली संवेदनशीलता जिवंत झाली पाहिजे. तुमच्या अंतःकरणात समाजाचं धुरीणत्व स्वीकारण्याची भावना जन्माला आली पाहिजे. एक कथा फक्त सांगणार आहे, स्वामी विवेकानंदांची कथा आहे. कारण या पिढीचं कर्णधार पद आमच्या खांद्यावरती, आमच्या पिढीच्या खांद्यावरती आहे. बाळांनो, माझ्या बंधू भगिनींनो, लक्षपूर्वक ऐका. एक छोटीशी कथा आहे. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहित आहे, ते म्हणायचे की तुम्ही तुमच्या देशातल्या युवकांच्या ओठावरचं गीत मला सांगा, तुमच्या देशाचं हित मी तुम्हाला सांगेल. आपल्या ओठावरती महिलांच्या सन्मानाचं, राष्ट्राच्या हिताचं गीत जर असेल तर आपल्या देशाचं हित उज्ज्वल असल्याशिवाय राहणार नाहीये. ते स्वामी विवेकानंद काश्मीर पासून त्या हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत सगळा देश स्वामी विवेकानंद फिरले. सगळा देश त्यांनी पालथा घातला, या देशाचा अभ्यास केला. आणि कन्याकुमारीला जेव्हा स्वामी विवेकानंद आले तेव्हा कन्याकुमारीला आल्यानंतर समोर तर 3 सागर एकत्र झालेत, फेसाळणारा समुद्र लाट आहे. नावाड्याला म्हणतायत मला समोर जे त्या समुद्रामध्ये कातळ दिसतोय, खडक दिसतोय, त्यावरती जाऊन बसायचंय, किती पैसे घेतील. नावाड्यानं जास्तीचे पैसे सांगितले. विवेकानंदांनी स्वतःच्या बाहूच्या क्षमतेवरती समुद्रात उडी घेतली. पोहत पोहत त्या खडकावरती गेले. विवेकानंद जाऊन त्या खडकावरती बसले. 3 दिवस तिथं साधना केली, आराधना केली, या देशातले दुःख, दरिद्री सगळं चिंतन केलं. आणि 3ऱ्या दिवशी स्वामी विवेकानंद पुन्हा त्या भारत भूमीवरती परत आले, पाय ठेवला. आल्याबरोबर विवेकानंदांच्या हातात एक वर्तमानपत्र पडलं आणि विवेकानंदांनी वाचलं की शिकागोला पहिली जागतिक धर्म परिषद भरती आहे. विवेकानंद सोबतच्याला म्हणाले, अरे ही धर्म परिषद तर माझ्यासाठीच भरती आहे, पण परवानगी घेतली पाहिजे. जायची तयारी सुरू झाली धर्म परिषदेला आणि परवानगी घेतली पाहिजे स्वतःच्या गुरुची. रामकृष्ण परमहंस गुरु आहे. विवेकानंद गेले. रामकृष्ण परमहंसांचं निधन झालंय. शारदा माता आहेत रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी, गुरुमाता. विवेकानंद गेले, नम्रतेनं वाकले, झुकले आणि शारदा मातेला असं म्हणतायत, लक्षपूर्वक ऐका, विवेकानंद शारदा मातेला असं म्हणतायत की माते, शिकागोची ही जागतिक धर्म परिषद वर्तमानपत्रात छापली, मला जायचंय तिथं, मी जाऊ का? शारदा माता भाजी चिरतायत, भाजी कापतायत सुरीनं. ती सुरी घेतली शारदा मातेनं, अशी जमिनीवर फेकली. विवेकानंदांकडे कटाक्ष टाकला आणि विवेकानंदांना म्हणाल्या, ती सुरी मला उचलून दे. स्वामी विवेकानंदांना ती सुरी घेतली, उचलली, शारदा मातेकडे घेऊन त्या चालले आणि शारदा मातेच्या हातात दिली. आणि शारदा माता म्हणाले, बाळा, आता तू शिकागोच्या धर्म परिषदेला जाऊ शकतोस, काही हरकत नाही, तू जाऊ शकतोस. विवेकानंदांना प्रश्न पडला, शिकागोच्या धर्म परिषदेला जायचा प्रश्न विचारला, उत्तर लगेच दिलं नाही. आता मला शारदा माता सुरी देतायत, पडलेली उचलतोय मी, आता म्हणतायत की बाळा आता तू जाऊ शकतोस, असं का? शारदा माता स्वामी विवेकानंदांना असं म्हणाल्या, बाळा मी जमिनीवर सुरी फेकली. लक्षपूर्वक ऐका, शारदा माता म्हणाल्या, बाळा मी जमिनीवर सुरी फेकली,
ती सुरी तुला उचलून द्यायची विनंती केली, तू सुरी उचललीस आणि ती सुरी, तो चाकू माझ्या हातात देत असताना बाळा त्या चाकूची, त्या सुरीची मूठ माझ्याकडे होती आणि धार तुझ्या पोटाकडे होती. बाळा या जगाचं दुःख, या जगाची ही सगळी धार स्वतःच्या पोटात धारण करण्याची क्षमता तुझ्यात आता जन्माला आली. तू शिकागोच्या धर्म परिषदेला, त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेलेले ते विवेकानंद, त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेलेले ते विवेकानंद सगळ्यांचं बोलणं ऐकून झाल्यानंतर उठतात आणि फक्त 2 शब्द बोलतात. माझ्या बंधू आणि भगिनींनो, जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा असा उद्गार कुणीतरी काढला होता. 2 मिनिटं ते जागतिक सभागृह टाळ्या पिटत होतं. तिथली एक सुंदर तरुणी त्या विवेकानंदांच्या जवळ आली आणि विवेकानंदांना म्हणाली, तुम्ही इतके तेजस्वी, मला तुमच्याशी विवाहच करायचा आहे. विवेकानंदांना कळालं असं का म्हणतेय. विवेकानंद म्हणतायत, माते मी संन्यासी आहे, माझा धर्म मला विवाहाची परवानगी देत नाही. नाही, मला तुमच्याशी विवाहच करायचा आहे. विवेकानंदांना प्रश्न पडला, असं का होत आहे. विवेकानंद म्हणाले, माते तू माझ्याशी का विवाहाचा आग्रह धरतीये. ती तरुणी असं म्हणाली, तुम्ही इतके तेजस्वी आहेत, तुमचा माझा विवाह जर झाला तर आपल्या पोटी जन्माला आलेलं पोरग किती तेजस्वी होईल. स्वामी विवेकानंद त्या पाश्चिमात्य तरुणीला, सुंदर तरुणीला हात जोडून म्हणतात, एवढं सगळं करत बसण्यापेक्षा नम्रतेने म्हणतात की माते तू मलाच तुझा पुत्र का मानत नाही. ही वृत्ती, ही अभिलाषा, हा विचार आपल्या मनात, आपल्या नजरेत तरुणाईच्या जिव्हा जन्माला येईल, मला वाटतं तेव्हा या मातीतल्या स्त्रियांचा खरा सन्मान होईल, देवीची खरी आराधना होईल आणि ती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावी. एवढीच एक कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या या सगळ्या तरुण पिढीला, माझ्या मित्रमैत्रिणींना एवढीच एक विनंती करतो की तुम्ही तुमचे ते लाईक्स वाढवत बसण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवण्यावर फोकस करा. स्वतःचं व्हॉट्सअपवरचं ते स्टेटस टाकण्याच्या स्पर्धेत जात पडण्यापेक्षा स्वतःच्या आईबापाची मान अशी स्वाभिमानानं, अभिमानानं उंचावेल एवढं स्वतःचं स्टेटस फक्त निर्माण करा. एवढीच एक कामना तुमचा मोठा भाऊ म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. बोलण्यासारखं खूप आहे. मॅडम आज आपल्या सगळ्यांमध्ये आल्या. मॅडमचं आपण सर्वजण मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया आणि त्यांच्यापासून आपण सगळेजण प्रेरणा घेऊयात आणि ती प्रेरणा घेऊन आपला समाज, आपलं कुटुंब आणि हे सगळं घडवूयात. आई बापा सगळ्या संयोजकांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. असे संयोजक गावोगावी जन्माला यावेत. सचिन डोंगरे सर हे शिक्षक तर आहेतच, मॅडम ते पत्रकार आहेत, पण आज त्यांच्यातली तिसरी कला आपल्या लक्षात आली. ते अतिशय सुंदर गायक सुद्धा आहेत. याची प्रचिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला आली. खऱ्या अर्थानं जो शिक्षक असतो तो लोकशिक्षणाचं काम करत असतो, पण पत्रकारांच्या खांद्यावर आता लोकरक्षणाची जबाबदारी आहे. लोकशिक्षण आणि लोकरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या ते पार पाडतायत. त्यांचं मनापासून कौतुक आहे. त्यांचे सगळे सहकारी प्रमोद डोंगरे सर, बाळासाहेब गिरी, दत्ता हत्ते, कृष्णा गर्जे, नितीनजी पखाले या सगळ्यांचं मनापासून आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटी फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्या माता माऊलींच्या उन्नतीस्तव सगळ्या माझ्या भगिनींना मला एवढंच सांगायचं एका कवितेच्या माध्यमातून की मनगट कणखर असू दे, नका भरोसा ठेवू, तोडा शृंखला, तोडा पिंजरा, मारा भरारी गगनी, गुलामीतल्या सौख्यावरती नका भरोसा ठेवू, नका भरोसा ठेवू. गुलामीची ही सगळी सौख्य झुगारून दे. हे गुलामगिरीचं किलमिश आणि जोखड झुगारून देऊन स्वतःची नवी प्रमाणबद्ध व्यवस्था निर्माण करण्याकडे तुमचा सगळ्यांचा कल असावा. एवढंच बोलतो. आई त्वरिता मातेच्या चरणी वंदन करतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद.